करायला एकदम सोपी आणि तितकीच स्वादिष्ट मसूर डाळ आमटी। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। मसूर डाळ आमटी करण्यासाठी इथं मी 1 वाटी मसुराची डाळ घेतली आहे, त्याचबरोबर पाव वाटी मूग डाळसुद्धा घेतली आहे। आता हे दोन्हीसुद्धा पाण्याने स्वच्छ असं 2-3 वेळेला धुवून घेणार आहे। पाण्याने धुवून झालेली आहे डाळी आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। तुम्हाला जर मुगाची डाळ वापरायची नसेल तर नुसती मसुराची डाळ वापरली तरी चालेल। यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया। एक मध्यम आकाराचा कांदा मी इथं चिरून यात घातला आहे, टोमॅटो चिरून घातलेला आहे पिकलेला। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात बटाट्याच्या फोडी, गाजराच्या फोडी किंवा दुधी भोपळ्याच्या फोडी घालू शकता। यात आता मी मसाले घालून घेणार आहे। थोडीशी धन्याची पूड घातली आहे, धनेपूड, जिरेपूड, थोडंसं लाल तिखट घालते आहे, थोडंसं मिरची आणि लसूण ठेचून घेतले ती घातली, थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं मसाले घालू शकता। तुम्हाला हवं तर नुसता गोडा मसालासुद्धा घालू शकता। थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्याचबरोबर थोडासा चवीला गूळ घातला आहे। गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता किंवा गूळ साखर काहीच नाही घातलं तरी चालेल। आता गॅसवर मी इथं कुकर ठेवला आहे आणि त्यात 6 ते 7 चमचे तेल तापवून घेतले। त्याच्यात आता मी मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की त्यात थोडासा हिंग आणि अगदी थोडीशी अशी हळद घातलेली आहे। आता यानंतर त्यात थोडा कढीलिंब घातला आहे आणि जे आपण मसूर डाळ धुवून ठेवलेली ती आता याच्यात घालणार आहे। आता यात मी पाणी घालते आहे। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता। तुम्हाला ही डाळ किंवा आमटी किती जास्त पातळ किंवा घट्ट आहे त्यानुसार। मी इथं 5 वाट्या घातलेली आहे, पण तुम्हाला हवं तर तुम्ही 6 ते 6.5 वाट्यासुद्धा पाणी घालू शकता किंवा तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता। हे आता एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकदा सगळं ढवळून घेऊया। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही थोडासा पालक चिरून किंवा मेथी चिरूनसुद्धा घालू शकता किंवा कसुरी मेथीसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आता कुकरला झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकता। कुकर झालेला आहे, त्याची वाफ गेल्यावर झाकण काढून बघूया। आपली ही मसूर डाळ तयार आहे। त्याला आता थोडंसं मी घाटून घेते। आपल्या नेहमीच्या पळीनीसुद्धा तुम्ही असं हे घाटून एकसारखं करून घेऊ शकता। जर ही डाळ किंवा आमटी तुम्हाला जास्त आत्ता घट्ट वाटत असेल तर या स्टेजला सुद्धा तुम्ही यात थोडं पाणी घालून परत एकदा हवी तर डाळ उकळून घेऊ शकता। यात आता मी वरून मस्तपैकी ओलं खोवलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालणार आहे। खूप छान लागते, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल। आपली ही मस्त अशी मसूर डाळ तयार आहे। भात, भाकरी, पोळी कशावरही तुम्ही सर्व करू शकता। वरून सजावटीसाठी परत एकदा थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।